हे आहे झरवणीमध्ये नवीन झालंय शेगावचे गजानन महाराज आश्रम. झरवणी म्हणजे माथासरच्या पुढे. आता उद्या इथून गोरा कॉलनी लागेल. 10 किलोमीटरवरती आहे गोरा कॉलनी इथं. गजानन महाराज आश्रम पण शेगावचाच आहे. हो हो दिले त्याच्यावर शेगाव बघितलं ना. काय म्हणतो शेला खायला मी मग अशीच म्हणलं होतं की आज भारताने मॅच जिंकलेली आहे. नर्मदा मैयाच्या कृपेने आज शिरा खायला मिळावा आणि शिरा मिळाला. बहुत चावल खाई खाना चाहिए थोड़ा खाना चाहिए. ये बहुत बढ़िया चावल है. ये दिंडोरी वाला चावल है. असं ताटाला कुठलं ऐका ना ताटाला अजून पोळी वगैरे आहे. अजून एक भात आहे मस्तपैकी. नर्मदा यार खूप सुंदर आहे हा आश्रम. नवीनच आश्रम चालू झालेला आहे. खूप छान नर्मदे. हो गाडी पकडा आणि आपल्या आपल्या घरी जा. इतके शॉर्ट घातले घालत नाही. कुठे घालायचं याची काही मर्यादा नाही नाही. तुम्ही शॉर्ट घालून मस्त देवाला बसून राहिले. मी म्हटलं तुम्ही एक काम करा. तुम्ही उठा म्हटलं. इथे म्हटलं मी लेडीज आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे. पुढे साधू संतांचे आश्रम आहे ते तुम्हाला काही बोलणार नाही. बरोबर. पण त्यांना खाली घालावं लागेल. तुम्ही माना खाली घालावं लागेल म्हटलं. ते लोक तुमच्याकडे बघू नाही शकणार. नाही ते बेकार बेकार काम आहे तिकडचं. नर्मदे महाराष्ट्रातले खेड्यातले मग तुम्ही मी त्यांना स्पष्ट म्हणली. मी तर त्यांना तेच म्हटलं तुम्ही गोऱ्यात जा नाही तर तुम्ही आपले वागणूक सुधरवा म्हटलं. विशेष महाराष्ट्रातले लोकच परिक्रमाचे नियम पाळत नाहीत. माहीतच नाहीत नियम मुळात. त्यामुळे ते पाळत नाहीत नियम अजिबात. अरे आता तुम्ही जर बघितले तर वडफळीला तुम्ही थांबले होते का? हो थांबलो तो. ते दादा जे आहे ते स्वतः MBA आहे. इथे आम्ही अतिशय म्हणजे आता माझी 3री परिक्रमा आहे. ते कुलदीप कुलकर्णी अतिशय जबरदस्त. अतिशय त्याच्यानंतर आम्ही स्वतः एज्युकेटेड आहे. मी संस्कृतमध्ये MA आहे. मी लेक्चरशिप करत होते. आम्ही हे नाही बरोबर बरोबर. नाही नाही वागायचं हे तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही घराच्या बाहेर निघाला म्हणजे सूट मिळाली. घरी वागा ना. आपण फिरायला जातो तेव्हा वागायचं. बरोबर बरोबर बरोबर. परिक्रमेत आहे तुम्ही साधू संतांच्या आश्रमांमध्ये थांबणार आहे. तिथे कसं वागायचं हे बघा. कारण इथे तर आम्ही सगळं ते बघूया पण ते साधू संत एकदम ते खाली ते लोक बोलते सांगतात आम्हाला की क्या तुम्हारे महाराष्ट्र वाले उनको तरीका नाही. अहो काही ठिकाणी लिहिलेलं आहे आश्रम मध्ये महाराष्ट्रानं बंदीच तिथं नो एंट्री टाकलेली. 3 आश्रमांमध्ये लिहिलेलं आहे पलीकडच्या तटाला महाराष्ट्रातल्या लोकांना एंट्री नाही. ते डायरेक्ट विचारतात दुधाचा चहा आहे का? नाही तो आम्ही चाललो मी असं. आणि उशिरा जाणार आणि लवकर पळून जाणार. नर्मदे हर सकाळी पहाटे 3:30 मध्ये आता मी आहे
नर्मदे हार। नर्मदे हर। आज आपसे पीछे जाएंगे हम। हाँ, हमने छोड़ दिया, आप किसी का हाथ नहीं पकड़ना। कैसे? आराम से चलना महाराज। आराम से चल। हाँ, बहुत हो गया, थक गया जी। करो आराम से, सब कुछ करके जाओ। आम्ही आहे आज इथं गड्या कोणाचं आहे? गड्या नर्मदे हा। खूप सुंदर आश्रम आहे हा। गजानन महाराज शेगावचा आश्रम याच्यामध्ये कुठं झरवणीमध्ये अतिशय सुंदर, खूप सुंदर, खूप मोठा भव्य दिव्य बनवलेला आश्रम आणि नर्मदे हा। लो महाराज जी, आप भी लो। नर्मदे चाय तो आहे का? चहा नाही आहे. चाय लिया ना। ले ना. नर्मदे परत घ्यायचा का चहा थोडासा? काय घेऊ? खूप छान। नर्मदे हर माताजी, अति सुंदर अच्छा आश्रम है, सेवा भी बहुत अच्छी है। हे दोन सेवा करतात इथं, हे समोरचे आहेत ते, हे गोऱ्या कपड्यावाला नाही, ते दुसरे त्या माताजी आहेत आणि ते आहेत। आणि खूप चांगला आश्रम आहे हा आणि खूपच सुंदर मोठा भव्य दिव्य अशा ठिकाणी, अशा ठिकाणी खूप मोठा आश्रम आहे नर्मदे। नर्मदे